अमृतवाणी शब्द सरींचे अर्थ भारला सूर खरा रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे जरा रेडिओ वसुंधरा रेडिओ वसुंधरा। आपण ट्यून आहात 90.4 रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वारी चैतन्याची। यामध्ये आज आपण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि विठ्ठल भक्तीपर अभंग रचना करणाऱ्या वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री कान्होपात्रा यांच्याविषयी कार्यक्रम ऐकणार आहोत। लेखन आणि संकलन सौ रेखा करंदीकर आणि सादरकर्ते आहेत सौ मधुरा करंदीकर। चला तर मग ऐकूयात कार्यक्रम वारी चैतन्याची। संत कान्होपात्रा पंढरपूर पासून 7 कोसांवर मंगळवेढे गावात बिदरच्या महामनी राज्याचा जुलमी सत्तेचा अंमल होता। कृष्ण तलावाच्या शेजारी एक जुनाट असे महादेवाचे मंदिर होते। त्या शेजारी राहणाऱ्या श्यामा नावाच्या अतिशय धनवान रूपसंपन्न अशा गणिकेच्या पोटी कान्होपात्रेचा जन्म झाला। त्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा कशी असणार? कदाचित कर्नाटकातील परंपरेप्रमाणे श्यामा देवदासी असण्याची शक्यता होती। कान्होपात्रा रूपवती तशीच बुद्धिमानही होती। लोककथेतून ती मेनका किंवा अप्सरेचा अवतार असल्याचं सांगितलं जातं। घरात आबादी आबाद होती। तिच्या सेवेला दासदासी होते। हे असंच वैभव कान्होपात्रेलाही प्राप्त व्हावं अशी साहजिकच इच्छा श्यामाची होती। कान्होपात्रेनं आपला गणिका व्यवसाय सुरू ठेवून राजदरबारी रुजू व्हावं म्हणून लहानपणापासूनच तिच्यावर गायन आणि नृत्याचे संस्कार केले होते। श्यामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर हा तिचा पिता असावा। कान्होपात्रेच्या सौंदर्याची सर्वदूर चर्चा होती। तसेच नृत्य नैपुण्य आणि मधुर आवाजाची ख्याती होती। सदाशिव मालगुजर याला कान्होपात्रेचे नृत्य बघायचे होते। ती त्याची मुलगी असल्याचं श्यामाने सांगून बघितले, पण तरीही त्यांनी आपली इच्छा सोडली नाही। पण कान्होपात्रेस मात्र हे मान्य नव्हते। हे टाळण्यासाठी ती आईला म्हणते, जो पुरुष माझ्यापेक्षा सुंदर आणि देखणा असेल त्यालाच मी वरीन। असे तिने म्हणताच राजदरबारी रुजू होण्याचा विषय टळला। तिला गाणं बजावणं आवडत नव्हतं। तिचा ओढा परमार्थाकडे होता। कदाचित आई देवदासी असण्याची शक्यता होती। ती देवाची भजनं गात असावी, त्यामुळे नकळत परमेश्वराची भक्ती तिच्या बालमनात रुजली असावी। योगिया माझी मुकुटमणी त्रिंबक पाहता नयनी, माझी पुरवावी वासना तू तो उद्धाराचा राणा। करुनिया गंगा स्नान घ्यावे ब्रह्मगिरीचे दर्शन, कान्होपात्रा म्हणे पंढरी राव विठ्ठल चरणी मागे ठाव। असे म्हणतात की पूर्वी आई बरोबर पंढरपुरास ती जात असे, त्यामुळे विठ्ठल भक्ती तिच्या मनात रुजली। सदाशिव मालगुजर यांच्या तोंडावर तिने नृत्य करण्यास नकार दिला, म्हणून त्यांनी सुडापोटी कान्होपात्रेचा छळ सुरू केला। तो इतका की वैभवही ओसरले। शेवट श्यामाने त्यांची माफी मागितली। कान्होपात्रेला 3 दिवसात हजर करण्याची त्यांनी श्यामाला आज्ञा केली। कान्होपात्रा डगमगली नाही। ती देवासमोर जप करीत राहिली। पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला आणि भजन टाळांचा गजर ऐकून तिला जाग आली। वारकरी भजन गात पंढरपुरास निघाले होते। तिची दासी म्हातारी हौसा वारकरी होती। जणू देवानेच अत्याचारातून सुटण्याची संधी कान्होपात्रेला दिली। तिने हौसाच्या संगनमतानं फाटके विटके कपडे घातले आणि वारकऱ्यांबरोबर पंढरपुराला ती निघाली। मध्यरात्री दासीच्या वेशात तिने मंगळवेढा सोडले।
तिनं पंढरपुरास विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून ती विठ्ठलाची विनवणी करू लागली. मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई, ठाव देई चरणापाशी तुझी कान्होपात्रा दासी. स्वरचित अभंग स्वर्गीय आवाजामध्ये कान्होपात्रा गाऊ लागली. विठुरायाच्या प्रेमापोटी येणारे वारकरी तिचा अभंग तल्लीन होऊन ऐकत. वृद्ध हौसाबाईने तिच्यासाठी झोपडी बांधली. कान्होपात्रा दिवसातून 2दा देऊळ झाडून पुसून लख्ख करीत असे. पहाटे रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी. ती गरीब शेतकऱ्यांची विठ्ठलाचं वेड लागलेली पोर आहे असा लोकांचा समज झाला. भोगविलासाची इच्छा तिला कधीच नव्हती. ध्यानीमनी विठ्ठलाचा ओढा, त्याच्या भेटीची तळमळ हेच तिचं आयुष्य बनलं. जीवाचे जीवलग माझे कृष्णाई कान्हाई अशी आर्त विनवणी चालू झाली. आणि हळूहळू सर्व सुखाचे जे निज सुखाचे सारगे माय, तो हा पंढरी राय विटेवरी असा समाधानाचा भाव मनी उमटला. इकडे नगरसेवकावर खवळलेल्या लोकांनी त्याच्या घराला आग लावली. तो बादशहाकडे गेला आणि त्याच्या मदतीने त्यांनी लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. त्यांना पकडून तुरुंगात टाकले आणि कान्होपात्रेचा पत्ता मिळवला. कान्होपात्रा अतिशय देखणी होती. सेवन केलेल्या विड्याचा रस तिच्या गळ्यातून जाताना दिसत असे. अशी लावण्यवती बादशहानं आपल्या जनानखान्यात दाखल करून घ्यावी अशी विनवणी नगरसेवकानं केली. बादशहाने फरमान काढले. पंढरपूरच्या पुजाऱ्यांना सांगितले, कान्होपात्रेला आमच्या स्वाधीन करा, नाहीतर मंदिर जमीनदोस्त होईल. सैनिकांनी मंदिराला गराडा घातला. देऊळ उद्ध्वस्त होणं कान्होपात्रेला मान्य नव्हतं. ती सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली व त्याच्याकडे एक वार विठ्ठलाच्या दर्शनाची परवानगी मागितली. पांडुरंगाच्या पायाला मिठी मारत तिने अभंग म्हटला. तू माय माऊली जगाची जननी, म्हणवुनी मिठी चरणी घालत असे. विनवी कान्होपात्रा जोडून या हात, आता देह अंत समय आला. देवासमोर हात जोडून उभी राहत कान्होपात्रा म्हणाली, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहिले तैसे देवा. तुझ विण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे वो जननी विठाबाई. मोकलुनी आस झाले मी उदास, घेई कान्होपात्रेस हृदयास. तिची विनवणी सर्वत्र भरून राहिली. उत्कट भक्तीचा हा आविष्कार. चराचर चैतन्याशी ती जोडली गेली. विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला. असं सांगितलं जातं की चंद्रभागेस तेव्हा पूर आला व यवनी सैन्य त्यात वाहून गेलं. विठ्ठल मंदिर जलमय झालं. चंद्रभागेत एका खडकाळ जागेत तिचं शरीर अडकलं. जिथे तिचा मृतदेह आढळला तिथे एक तरटी वृक्षाचं रोप उगवलं. तो अक्षय तरटी वृक्ष आजही कान्होपात्रेच्या विठ्ठल भक्तीची साक्ष म्हणून तिथे उभा आहे. पण दुसरी एक आख्यायिका आहे. पुजाऱ्यांनी तिचा मृतदेह मंदिराच्या एका कोपऱ्यात पुरला आणि तिथे तिची एक समाधी बांधली आणि त्यावर तरटाचे झाड लावले. या झाडाची पाने सेवन केलीत तर यात्रा पूर्ण होते अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. काही भाविक या झाडाची पाने संग्रही ठेवण्यासाठी नेतात. विठ्ठल मंदिराच्या परिसरात एकट्या कान्होपात्रेचीच समाधी आहे. कान्होपात्रेसाठी विठ्ठल हा आई, सखा, बाप, बंधू, भगिनी सारं काही होता. देहाच्या उपाधीपासून मुक्ती व्हावी अशी ती प्रार्थना करते. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमा देवी, येथे आहे माय बाप हरे ताप दरुशने. निवारिली तळमळ चिंता गेली व्यथा अंतरीची, कैशी विटेवरी शोभली पाहुनी कान्होपात्रा धाली.
विठ्ठल तिच्यासाठी कनवाळू माय माऊली, दिनांचा नाथ कृपावंत मालक होता, ज्याच्या प्राप्तीसाठी 4 वेद 6 शास्त्र शिणली. तो केवळ भक्तीने प्राप्त होतो असा तिचा विश्वास होता. योग याग तपे करिता भागली, तीच ही माऊली विटेवरी. न येई ध्यानी साधिता साधनी, भक्तासे निर्वाणी धावत असे. 4 वेद 6 शास्त्रे शिणली, कान्होपात्रा लाधली प्रेम सुखे. आपल्या संरक्षणासाठी तिने विठू माऊलीला हाक मारली. अगा वैकुंठीचा राया, राया विठ्ठल सखया. अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना. अगा पुंडलिक वरदा, अगा विष्णू तू गोविंदा. रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा दासी आता. विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे अलोट भक्तीखेरीज शक्य नाही. कोणी गुरु नाही, परंपरा नाही, केवळ भक्तीने तिनं विठ्ठलाला आपलंसं केलं, म्हणून ती सगळ्यात अद्वितीय आहे. भक्तीमुळे तिला संतपद प्राप्त झालं. सकळ ही सुरवर येथेची लाधले, देवचे देखिले चरणांबुज. हरली ती भूक तहान निमाली, संतांची देखिली चरणांबुजे. कीर्तनाचे रंगी आनंदे नाचता, कान्होपात्र चित्ता समाधान. ज्ञानेश्वर माऊलींचा तिला सहवास लाभला आणि तिच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताई. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती. रेडियाचे मुखे वदविली वेदश्रुती. 1400 वरुषचे तप्ती तीर रहिवाशी. गर्व हरविला चालविले भिंतीशी. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. तिच्या काव्यात नायकिणीची मुलगी असल्याचा उल्लेख तिने कुठेही केलेला नाही. याती शुद्ध नाही भाव, दीनपतित अन्यायी, असं स्वतःच्या जीवनाचं ती वर्णन करते. रत्नजडीत माळांचा तिला हव्यास नाही, पण नाममाळ मात्र ती अभिमानानं गळ्यात मिरवते. ज्यांचे घेता मुखी नाम, धाकी पडे काळ यम. ऐशी नामाची थोरी, उद्धारिले दुराचारी. नष्ट गणिका आजा मेळा, वाल्मिकी झाला तो सोज्वळ. ऐशी नाममाळा, कान्होपात्रा ल्याली गळा. कान्होपात्रा विठ्ठलाला ठामपणे विचारते, जर स्वतःला पतित पावन म्हणवतोस तर भक्तांमागे अडचणी का उभ्या राहतात? पतित पावन म्हणविसी आधी, तरी का उपाधी भक्तांमागे? तुझे म्हणविता दुजे अंगसंग, उणेपणा सांग कोणाकडे? सिंहाचे भातुके जंबुक पै नेता, थोराची या माथा लाज वाटे. म्हणे कान्होपात्रा देह समर्पणे, करावा जतन ब्रीदासाठी. तुझा शब्द पाळ, असं हक्कानं विठ्ठलाला सांगणाऱ्या कान्होपात्रेस म्हणूनच संत एकनाथ भगवत भक्त असे म्हणतात. उत्कट भाव, स्त्री सुलभ साधी भावगर्भ भाषा, बोलके शब्द, मनातले शल्य, वारकऱ्यांकडून मिळालेली भक्ती भावना आणि विठ्ठलाच्या सेवेमुळे झालेला आनंद या तिच्या अभंगातून प्रतीत होतो. गणिकेच्या पोटी जन्माला आल्यापासून ते संत पदाला पोचण्याचा तिचा जीवन प्रवास स्पृहणीय आणि स्फूर्तिदायी आहे. 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरावरून श्रोते हो, आत्ता आपण ऐकलात कार्यक्रम वारी चैतन्याची. यामध्ये आज आपण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि विठ्ठल भक्तीपर अभंग रचना करणाऱ्या वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री कान्होपात्रा यांच्याविषयी माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचं लेखन आणि संकलन केलेलं होतं सौ रेखा करंदीकर आणि सादरकर्त्या होत्या सौ मधुरा करंदीकर. निर्मिती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. धन्यवाद. ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा. अमृताची